नागपूर पालिका निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पक्ष बदल भोवला. 65% उमेदवारांनी गमावली अमानत रक्कम. मी केंद्रात मंत्री तर फडणवीस राज्यात मुख्यमंत्री. हा काळ विदर्भासाठी सुवर्ण काळ. नागपुरातील अनेक समस्या मार्गी लागत असल्याचं गडकरींचं वक्तव्य. नव्या पिढीने आम्हाला निवृत्त करायला हवं. नव्या पिढीने जबाबदारी घ्यायला हवी. नागपुरातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा. सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांचा पाठिंब्याचं पत्र एकनाथ शिंदेंना सुपूर्द. मनपा निवडणुकीच्या निकालात वंचितची छत्रपती संभाजीनगर शहरात सुप्त लाट. मनपा निवडणुकीनंतर वंचितचे मिशन जिल्हा परिषद. ठाकरे सेनेचे नगरसेवक राज ठाकरेंची घेणार भेट. मनपा निवडणुकीतील विजयानंतर घेणार भेट. तर पुण्यात संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढणार. 12 जिल्हा परिषदेतील निवडणुका लढणार. ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी दिली माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा निवडणुकीत एमआयएम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरणार. चंद्रपूरमध्ये मनपा सत्ता स्थापनेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदाची ऑफर. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. संजय राऊत काहीही करू शकतात पण टर्म संपल्यावर राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत. चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला. सांगलीत शिवसेनेला घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचंही स्वागत करू. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. चंद्रपूर महापालिकेत 66 पैकी 49 नव्या चेहऱ्यांना एंट्री. बहुतांश नगरसेवक 30 ते 45 वयोगटात. मालेगाव महापालिकेवर एमआयएमची येणार सत्ता. कट्टर विरोधक असलेल्या इस्लाम पार्टीसोबत एमआयएम हात मिळवण्याचे दिले संकेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी. सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. तर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाची देखील येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी. सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष. वक्त का इंतजार करो गद्दारो, आने वाला शोर बताएगा हम खामोश क्यों थे. अखिल चित्रेंचं ट्विट. जागतिक गुंतवणूकदारांसोबत भागीदारी वाढवून गुंतवणूक, नवकल्पना आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भारताचे उद्योगाचे विकास केंद्र बनवण्याचा निर्धार घेऊ. उदय सामंत यांचं ट्विट. पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांचा अजित पवार करणार सत्कार. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित राहण्याची शक्यता. अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार बैठक. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये होणार बैठक. अजित पवार देणार नगरसेवकांना कानमंत्र. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू. जिल्हा परिषदेसाठी 62 गट आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी भाजपकडून 950 उमेदवार इच्छुक. छत्रपती संभाजीनगरात वंचितच्या कार्यालयात जिल्हा परिषद पंचायत समितींसाठी उमेदवारांची गर्दी. मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वित्झर्लंडच्या झ्युरिकमधील लाडक्या बहिणींनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत. भारतमातेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमलं झ्युरिक. पंतप्रधान मोदींप्रमाणेच फडणवीसांचंही परदेशात स्वागत. फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू. संजय राऊतांचं ट्विट करत वक्तव्य. चिपळूणचे भाजप पदाधिकारी मंदार कदमांवर पोस्को अंतर्गत कारवाई. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून कारवाई. लग्नाचा आमिष शारीरिक संबंध ठेवल्याचा मुलीचा आरोप. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता गडकरींच्या निवासस्थानी दिली भेट. राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम, सकाळी उठायचं आणि फक्त आरोप करायचे. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना टोला. तर पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांना धक्का. 11 पैकी 6 नगरसेवक वेगळा गट स्थापन करणार. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. नागपुरातील भाजपच्या विजयी उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. मंत्री गडकरींच्या मार्गदर्शनामुळे विजय सोपा झाला. नगरसेवकांनी व्यक्त केल्या भावना. ठाकरेंचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. भेटीचं कारण स्पष्ट. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार गणेश खुपसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. गणेश खुपसे यांचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते सत्कार. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व संपण्याची शक्यता. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकच जागा. शिवसेना 75 जागांवर आली निवडून. सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या हालचालींना वेग. निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 564 इच्छुकांच्या मुलाखती. रुपाली ठोंबरे दाखल करणार मुंबई उच्च न्यायालयात याचिका. पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग 25 मध्ये लागलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार.
सांगलीतील जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 पक्ष, भाजप विरोधात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादींसह 5 पक्षांची आघाडी. 5 पक्षांच्या आघाडीचा भाजप समोर आव्हान. महापालिकेतील विजयानंतर सोलापूर शहरात भाजपची बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावत सुभाष देशमुखांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न. रायगडमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का. जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्या शेकडो कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश. छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप. आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस. मतदान न करणाऱ्यांवर रामबाण उपाय करण्याचं वक्तव्य. धुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमची मोठी झेप. 4 वरून थेट 10 जागांवर सरशी. 2018च्या निवडणुकीत एमआयएमच्या 4 जागा विजयी. यंदाच्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचा 10 जागांवर विजय. सांगली महापालिका निवडणुकीत 49 नवे चेहरे पहिल्यांदाच निवडून आले. सर्वाधिक 34 महिला नगरसेवकांचा समावेश. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घडामोडींना वेग. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपला मोठा दणका. नगरसेवक कधी फुटतील हे राऊतांना समजणारही नाही. जे निवडून आलेत त्या नगरसेवकांवर लक्ष द्यावं. आमदार निलेश राणेंची राऊतांवर खोचक टीका. ठाण्यात भाजपचे लक्षवेधी बॅनर. शिळगाव ते वडवली भाजपा वाढवली अशा आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले. रायगडच्या बोर्ली विभागात कुणबी समाजाकडून सुरेश भुवड यांना रत्न पुरस्काराने सन्मानित. समाजकार्य आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजसेवकांना रत्न पुरस्कार सन्मानित. अमरावतीत ऋणमोचन यात्रा उत्सवाला सुरुवात. शेकडो भाविकांकडून मुदगलेश्वर महाराजांना जलाभिषेक. वर्धा नगर परिषदेत भाजप नवनियुक्त आणि स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम. वर्ध्याच्या सेलूत विधी सेवा महाशिबिर आणि योजनांचा महामेळावा संपन्न. समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत न्याय आणि योजना पोहोचवण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यात NH6 चौपदरीकरणाची आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्याकडून पाहणी. 21 जानेवारीपासून कामाला होणार सुरुवात. उत्तर भारतातील बहुतांश राज्यात थंडीचा कडाका कायम. काश्मीरमध्ये चिल्लाय कलांच्या हंगामातील सर्वात कठीण काळ सुरू. तापमान -. बीडमध्ये मच्छिंद्रनाथ गडावर आमदार सुरेश धस यांनी घेतलं दर्शन. मच्छिंद्रनाथांच्या घोडेस्वार चांदीच्या मूर्तीची सावरगावातून भव्य मिरवणूक. दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी. मुंबईत उभारणार बिहार भवन. 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटींचा खर्च. छत्रपती संभाजीनगरात बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीकरता गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन. सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा. तर वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात बालकांसाठी असंसर्गजन्य आजार क्लिनिकचा शुभारंभ. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमंत वाघ यांच्या हस्ते उद्घाटन. वर्ध्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावं. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे निर्देश. एल्फिन्स्टनचा नवीन ब्रिज सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. ब्रिटिशकालीन पुलाचा सांगाडा 2 महिन्यात हटवणार. नोएडातील फॅक्टरीमध्ये 70% गर्डर तयार. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये 50% सवलत. अटल सेतूच्या टोलमध्ये आणखी वर्षभर सवलत. मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून भाविकांच्या सेवेत. 2 तासांचं अंतर 10 मिनिटात पार होणार. पुण्यात आता धावणार ई-बस. 1000 PMP बसचा मार्ग झाला मोकळा. उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सुरू. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे या हंगामातील पिकांना जीवदान. मुंबईत 44 तास पाणी कपात. मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद. 20 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम. 10वी 12वी परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत CCTV. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार. त्यापूर्वी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार. सोन्या चांदीच्या दराची घोडदौड सुरूच. सोने 1,45,000 तर चांदी 2,95,000 पोहोचली. वाशिममध्ये 5 किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव. रस्त्याच्या कामात 56 मोठ्या झाडांचा अडथळा. वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालिकेकडे मागितली परवानगी. वाशिमच्या गलमगाव शिवारात वीज पुरवठा करणारा रोहित्र 5 दिवसांपासून नादुरुस्त. 200 एकरांवरील रब्बी पिके सिंचनाअभावी धोक्यात. नालासोपाऱ्यात माघी गणपतीचं मोठ्या जल्लोषात स्वागत.
मोरेगावचा कृष्ण पिंगाक्ष मंडळाची यंदा बाप्पासाठी जलचर सृष्टीवर आधारित आरास. इराणी महिलेला मुलासह आश्रय दिल्याबद्दल गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव येथील घटना. आश्रय देणाऱ्या तसेच सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना अटक. भिवंडीतील तालुक्यातील डोहळे इथे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या कलाकारांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचं केलं वाटप. कल्याणमध्ये भटक्या श्वानांची दहशत. इंदिरानगर आणि टिटवाळ्यात भटक्या श्वानांनी घेतला 2 ते 3 जणांना चावा. श्वानांबाबत उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी. अमरावतीच्या बहिरम कारंजा मार्गावर वाहनांचा अपघात. नियंत्रण सुटल्यानं वाहनांची धडक. घटनेत 2 जण जखमी. हिंगोलीच्या वसमत परभणी राज्य महामार्गावर दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार 25 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. अपघातात कार चालकासह 1 जण जखमी. लातूर शहरातील एका हॉटेलमध्ये बिर्याणीत झुरळ आढळल्याचा प्रकार. झुरळ आढळल्यानं ग्राहक संतप्त. हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतात झाड तोडताना पाय घसरून एकाचा जागीच मृत्यू. गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात अंबप इथे गव्याचा धुमाकूळ. धावपळीत शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी किरकोळ जखमी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या येरवडा परिसरात भीषण अपघात. भरधाव कार थेट चिकनच्या दुकानात घुसली. शहादावल बाबा दर्ग्याजवळील घटना. अपघातात कार चालक जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात. क्लीनरच्या डाव्या हाताच्या बोटानं गंभीर दुखापत. गोंदियामध्ये ऑनलाईन गेमिंग पैशांचे गैरव्यवहार. एलसीबीने 2 युवकांना घेतलं ताब्यात. हॉटेल ऑनशिडच्या रूममध्ये सुरू होता. धुळे शिरपूर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ. 16 टायर टिप्पर वाहनाची चोरी. चोरीच्या गाड्या मध्य प्रदेश राज्यात नेल्याचं सीसीटीव्ही समोर. तर नागपूरमध्ये प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार हल्ला प्रकरण. पोलिसांनी केली 8 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक. तरुणाविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री सिल्लोड महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी. बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांचा गोंधळ. तरुणांवर कठोर कारवाई करण्याचे वाहनधारकांची मागणी. वर्ध्यातील सावंगी इथे अवैध गावठी दारू विरोधात पोलिसांची कारवाई. 4,20,000चा मुद्देमाल जप्त. लातूरच्या नवोदय विद्यालय मृत्यू प्रकरणी तपासासाठी एसआयटी सज्ज. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्याकडे तपासाची धुरा. विद्यालयात झाला होता मुलीचा संशयास्पद मृत्यू. धुळ्यातील शिरपुरात एटीएम चोरीचा प्रयत्न. नागरिकांच्या प्रसंगावधानाने. चोरीचा प्रयत्न फसला. 2 चोर ताब्यात. कोल्हापूरच्या वडगावमधील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार. भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं. आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा देखील समावेश. 3 साथीदार पसार. देश पातळीवर हळदीच्या दरात तेजी. हिंगोली बाजार समितीत हळदीचा सरासरी दर 16,030 रुपये प्रति क्विंटल. वर्ध्याच्या रोहणा उपबाजारात भव्य शेतकरी भवनाचं उद्घाटन. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी सुसज्ज सभागृहाची निर्मिती. शेतकऱ्यांच्या हितासाठी उपक्रम सातत्यानं राबवणार. आमदार वानखेडे यांनी व्यक्त केली अपेक्षा. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना. 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय. वाशिमच्या कारंजात कपाशीच्या दरात लक्षणीय वाढ. प्रति क्विंटल तब्बल 1,000 रुपयांनी दर वाढले. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश. भरत भगतला खालापूर हद्दीतून अटक. हत्येच्या कटात सामील असल्याचा भरतवर आरोप. महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष. इराणमधील आंदोलनात 5,000 जणांची हत्या. इराण सरकारचा दावा. एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढण्यात येणार. 8 कोटी सदस्यांना मिळणार थेट लाभ. भारताला 114 राफेल जेट्स मिळणार. फ्रान्स सोबतच्या कराराला संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी. एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवला. एटीएम मधून कॅश काढल्यानंतर प्रति ट्रान्झॅक्शन 23 रुपये. बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट यासारख्या नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर 11 रुपये जीएसटी सह चार्ज द्यावा लागणार. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 600 पदांसाठी भरती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 25 जानेवारी. 222 प्रवासी. हजारो फुटांवर विमान आणि बॉम्बची धमकी. वॉशरूममधील चिठ्ठीमुळे प्रवाशांची तंतरली. लखनौमध्ये एमर्जन्सी लँडिंग. देशात 9 अमृत भारत एक्सप्रेस धावणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा.
रायगडमध्ये रानौली ग्रामपंचायतीत विशेष स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांच्या पठनाट्यातून प्लास्टिक बंदीचा संदेश. अभियानात ग्रामपंचायत अधिकारी सदस्यांसह ग्रामस्थांनी केलं श्रमदान. ठाण्यातील तलावपाली परिसरात नवीन पाहुणे दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्ष्यांचं ठाण्यात आगमन. सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकीचा नवा बोगदा सुरू. पुढील 8 दिवस बोगद्याची चाचणी होणार. मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू ठेवण्यात येणार. नाशिकच्या तापमानात घसरण. पारा 12.2 अंशांवर. शहर आणि परिसरात थंडीचा कडाका गेल्या 2 दिवसांपासून कमी. अटल सेतूच्या पथकरात आणखी 1 वर्ष सवलत. वाहनधारकांना दिलासा. फक्त 250 रुपये पथकर भरावा लागणार. गडचिरोलीत स्पर्धा परीक्षांच्या 12 टेस्ट सिरीज पूर्ण. परीक्षेत एकूण 42,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. गडचिरोली पोलीस दलाकडून सराव परीक्षेचं आयोजन. बीडमधील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार. 30 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. वाशिममध्ये वीजबिल थकबाकी 39 कोटींवर. थकबाकी वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर. विशेष पथकांची देखील नियुक्ती. हिंगोलीतील चिराग शहा तलावातील गाळ उपसण्यास सुरुवात. गाळ उपसल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात पडणार भर. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी 2 दिवस प्रवेशबंदी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे प्रशासनाकडून खबरदारी. सांगलीच्या मिरजेत मिरासाहेब दर्ग्याचा उरुसाला सुरुवात. 651व्या उरुसानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार मानाचा गलीफ अर्पण. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढणार. नागपूर पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकणार. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिल्लोडमध्ये शिक्षक गजेंद्र आवारे यांची अनोखी आणि सर्जनशील कला सादर. जगप्रसिद्ध चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक आवारे यांची कला. वर्ध्यातील कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी मंजूर. तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकास कामांचा आमदार राजेश बकानेंच्या हस्ते भूमिपूजन. सांगलीत जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकला. चिंचलीच्या मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकलण्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. नीट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0% कट ऑफ मध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे गुणवत्तेशी तडजोड होऊ शकते. तज्ज्ञांचा इशारा. अकोल्यात निवडणुकीवरून 2 गटात वाद. शिंदेच्या सेनेच्या उमेदवाराच्या भावावर हल्ला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानं हल्ला केल्याचा आरोप. साताऱ्यातील उंब्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 3 दुचाकी लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापुरात गोवा बनावटीची दारू महाराष्ट्राच्या बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोंडिग्रे येथे छापा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.